47 मिनिटं 8:47 पहिला चेंडू पडतो. टाळ्या वाजून स्वागत करूया. फर्स्ट बॉल आणि पहिला चेंडू झाला पलटवार आणि सोडला जेल. फिल्डर होते इनसाइड सर्कल चूक केली. बाळाराम तिथे होते. बाळाराम कडून काही चुका झाल्या. हे छोटे क्षण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. डीजेच्या बाजूला काही आमचे खेळाडू उभे आहेत, त्यांना विनंती करेन आपण तिथून बाजूला व्हा. काही इलेक्ट्रिक सप्लायचे मेन लाईन तिथे पास होते. काही लहान मुले आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तिथे कोणी उभे राहू नका. हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक लाईन आणि जनरेटर लाईन जी वायर्स आहे तिथे कोणी उभे राहू नका. अशोक घुटे सिंगल मिळाली. रोहिदास चौधरी स्ट्रायकर एंडला जनार्दन घुटे. स्पर्धा आपण पाहतोय ज्यातील आज पहिला सामना टॉरवाडी आणि धोदाने बी. मॅच ऑन आहे. 1 लाखाचं प्राइज आहे या स्पर्धेमध्ये. असं म्हटलं जातं का रातोरात लखपती होणारी स्पर्धा. स्वर्गीय राजेंद्र बेला जानुगुटे स्मृती चषक. समोर ठेवला, लॉफ केला, डीप कडे फिल्डर आहे तिथे. ओ गुड फिल्डिंग. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना आपण जरूर पाहतोय बघा. नेक्स्ट मॅच असेल लगान नंबराची वाडी आणि चिंचवाडी. आपल्याला रिपोर्टिंग करायचे कारण आता आम्ही कुणासाठी थांबणार नाही. लगान 11 नंबराची वाडी आणि चिंचवाडी दोन्ही संघांना सूचना. इनिंग ब्रेक मध्ये नारायण चौधरी आपण टॉस हा मॅन्डेटरी असेल आणि इनिंग ब्रेक मध्ये एखादा संघ टॉस साठी प्रेझेंट नसेल तर आम्ही जो संघ उपस्थित असेल त्याला टॉस विन डिक्लेअर करू. लक्ष द्या मॅच कडे. स्वर्गीय राजेंद्र बेला जानुगुटे नावानी स्पर्धा पाहतो. आज त्यांची पिताश्री त्यांची नातेवाईक मंडळी आज स्मृती चषकाची स्पर्धा. मी मगाशी म्हटलं का जो आवडे सर्वांना आणि तुझी आवडे देवाला. आज पर्व 3 मध्ये आपण पाहतो बेल्या स्वर्गीय बेला यांच्या आठवणीला उजाळा देतोय. क्रिकेटची त्यांना प्रचंड हौस होती. मागे चेंडू ठेवला, वेग प्रचंड होता आणि बीट करत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अशोक घुटे 3 चेंडू सलग डॉट. गुड बॉलिंग. अशोक घुटे सिंगल आल्यानंतर 3 चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग. भन्नाट वेग शैलीदार गोलंदाजी होते. थांबवले. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. गोलंदाजी आवडले असेल तर अशोक घुटेसाठी टाळ्या उद्या मित्रांनो. गुड बॉलिंग. दामू 11 टॉरवाडीसाठी पॉवर प्ले. टायमर ऑन आहे. 4 षटक 20 मिनिटं. वेळेला सुद्धा महत्व देतो. 8:50 आज 10 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावणार आहेत. मॅच ऑन आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न, बीट करताना यस व्हाईट बॉल. लाईन थोडीशी बिघडली. यावेळेला गोलंदाज होते अशोक घुटे. रिलीज ऑफ डिलिव्हरी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि तिथे इशारा आलाय व्हाईट बॉल. डिंग डॉंग ग्रुप आज आपण पाहतोय प्राप्ती लाईव्ह इव्हेंट. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. समोर ठेवला, ताकदीने खेळला चेंडू डीप कडे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कॉल नाही. ओ धाव घेण्याची तयारी. धोका होता मात्र तो टाळला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टायमिंग अलर्ट सुद्धा असेल आणि जर वेळेमध्ये तुमची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही झाली तर एक फिल्डर आतमध्ये येईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी असेल. या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. नेक्स्ट मॅच असेल जय वाघोबा लगान 11 नंबराची वाडी आणि चिंचवाडी. आपण रेडी ना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि एखादा संघ टॉस साठी प्रेझेंट नसेल तर समोरच्या संघाला आपण टॉस विन देऊ. आणि आणखी एक सूचना असेल, टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला निर्णय हा टॉस बॉक्स मध्येच सुद्धा द्यावा लागेल. आज क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट होत चालले. मॉडर्न क्रिकेट पाहिलं, आधुनिकता क्रिकेटमध्ये पाहिली. मात्र आज सर्व जरी आदिवासी संघाचे संघ खेळत असले मात्र क्रिकेटची डिसिप्लिन आम्ही त्यांची नेहमी पाहिलं. शिस्तीचा खेळ म्हणून क्रिकेट ओळखला जातो. अशोक घुटेनं फक्त धावा दिल्या आतापर्यंत 3. ओव्हर नंबर 2. दामू 11 टॉवरवाडी आणि षटक हाताळतो. फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 30,000, फोर्थ प्राइज 25,000, पंचम पारितोषिक 25. ओ वेगवान चेंडू. गुड बॉलिंग.
दिशा टप्पा तुमच्याकडे असेल, व्हरायटी व्हॅरिएशन तुमच्याकडे असेल. असं म्हटलं जातं जलद गतीचे चेंडू जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मैदानावर फलंदाजाला थांबवू शकता. आणि अद्यापी जनार्दन घुटे संघर्ष करतोय. 5 चेंडू डॉट खेळलाय, फक्त 1 धावावर खेळतोय. संघाची धावसंख्या टोटल एकूण धावा 3. 3 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. गती कमी केली, पुन्हा थांबवलंय. वरद घुटे आमच्या समेत स्कोरिंग. त्यानंतर दत्ता भस्मा असतील, आमच्या संभाजी चौधरी असतील, ऑफिशियल्स आहेत. या स्पर्धेची भरपूर जबाबदारी त्यांच्याकडे. मात्र विचार करूया मोरिया 11 धोदाने बी जी स्टार्ट हवी होती. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. IPL सुद्धा सुरू झाले. तिथे काही क्रिकेट प्रेमी IPLच्या सामन्याचा सुद्धा आनंद घेतात. मात्र एका बाजूला आपण स्पर्धा पाहतो स्वर्गीय बेल्या जानू घुटे यांच्या नावाची स्पर्धा. बघा तुम्हाला जास्त वेळ घेता येणार नाहीये. बाळाराम उघडा 2 चेंडू डॉट, फक्त 3 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग बाळाराम. टॉस चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केला, डीप कडे फिल्डर आहे तिथे, सिंगल इझिली पूर्ण होईल. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग आहे. डिंग डॉंगचं एक गोल मैदान. ही स्पोर्टिंग विकेट आहे. इथे फक्त तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. VIP डाईस वर आमचे सर्व मान्यवर अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत असताना 4 षटकांचा पूर्वार्ध. 10 संघ आज खेळणार आहेत आणि 1 संघ आज क्वालिफाय होईल. मॅच ऑन आहे. ओव्हर नंबर 2. बाळाराम उघडा 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग. थांबवले बऱ्यापैकी. पाड जड अशोक घुटे यांचं षटक होतं, फक्त 3 धावेचं. त्यामध्ये विकेट नव्हती. मात्र त्यानंतर बाळाराम उघडा 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. गुड बॉलिंग. एखादं षटक मॅच मध्ये काय काय करू शकतं आपण बऱ्याच वेळा पाहिलं. आणि आता बाळाराम उघडा 4 चेंडू मध्ये फक्त सिंगल. ओ फुटबॉलचा वापर. इथे आक्रमक पवित्रा धारण केलाय. धाव सोडण्याची तयारी. धोका होईल का? नाही. यस पंचाचा इशारा आला. 22 ही धाव मिळेल. धाव फलक पुढे सरकेल. प्राप्ती लाईव्ह चितू गोंडे आणि संपूर्ण टीम. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट YouTube लाईव्ह वाहिनी आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. 3 गोदरेज कंपनीचे फ्रीज आपण मालिकावीर पाहतो. ABCD आणि EF. बेस्ट बॅट्समनला आणि बॉलरला आपण देतो स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर फिल्डरला असेल कूलर. 12व्या खेळाडूंसाठी सुद्धा लकी ड्रॉ असेल कूलर. त्यांना सुद्धा स्लोवर 1 थांबवलं. गुड बॉलिंग. बाळाराम उघडा आतापर्यंत 2 षटक. आता ड्रिंक्स ब्रेक 2 षटकानंतर असेल. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती 5. तर काही सन्मान बाकी आहेत. नारायण चौधरी यांना विनंती करेन, आपण जर पाहुण्यांना अत्यंत घाई असेल तर आपण त्यांचा सन्मान करून घ्यावा, कारण वेळात वेळ काढून आलेत. आज जानू घुटे साहेब यांची उपस्थिती पाहतो आपण. 2 षटकानंतर धावा धावफलकावरती 5. ड्रिंक्स ब्रेक. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लगान 11 नबराची वाडी आणि चिंचवाडी. आपण लक्ष द्या. बघा टाइमर ऑन आहे. 2 षटकानंतर एकूण धावफलक 5. 5 रन्स. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोरिया बी संघ बॅटिंग करतो. टॉवरवाडीनं टॉस जिंकलाय. धोदाने बी संघ बॅटिंग करतो या मॅच मध्ये. आणि 2 षटकानंतर धावा थोड्या केविलवान आहेत, जिथे धावसंख्या थोडी गती कमी आहे. एकूण धावसंख्या 5. 5 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3. आकाश निरगुडा
2 षटक बाकी आहेत आणि मोर्या 11 धोदाने बी किती टार्गेट सेट करेल ओव्हर द विकेट ना. ओ समोर ठेवला प्रचंड वेग. जर वेगवान गोलंदाजी तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे कंट्रोल हवा असतो. ज्या पद्धतीने असं म्हटलं जातं का 4 व्हीलर गाडीला ब्रेक का असतो, तो कंट्रोल गाडीला असावा लागतो आणि गोलंदाज जेव्हा वेगवान गोलंदाजी करतो आणि त्याच्याकडे तो कंट्रोल असावा लागतो. दोन्ही फलंदाजामध्ये कम्युनिकेशन होईल आणि प्रामुख्याने उल्लेख केला तर दोन्ही सलामीवीर आहेत आणि सलामीवीरांकडून संघाला खूप काही अपेक्षा असतात. रोहिदास चौधरी स्ट्राईक रेंजला पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला गेले, फटका बनत नाही. धावा बनवण्यासाठी जो प्रयत्न होतोय मात्र फटके कनेक्ट होत नाही. लेग बाईट्स. धावफलकावर धावा. बॅटिंग टीम धोदाने बी मोर्या 11. एकूण धावफलक पूर्वार्ध सूर्य. एकूण धावा टोटल 6 रन. धावसंख्येची गती त्या मानाने बऱ्यापैकी कमी आहे. फिल्डिंग टीम दामू 11 टाऊरवाडीचं पारडं जड या मॅच मध्ये. गुड बॉलिंग टाऊरवाडी. आकाश निरगुडा नेक्स्ट बॉल. मागे आदळला. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा थांबवलंय. कौतुक करूया आकाश आणि कौतुक करूया बाळाराम उघडाचं. एक अवांतर चेंडू त्याने आतापर्यंत फेकला नाही. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण बनतो आणि सततचा सराव आणि अथक परिश्रम खेळामध्ये या गोष्टी महत्वाच्या असतात. फटका बनवण्याचा प्रयत्न मात्र नाही. अद्याप एकही मोठा फटका आला नाही. 2 धावा इझिली पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम एकूण धावा संघ पोहोचल्या मोर्या 11 धोदाने बी 8 या धावसंख्येवर. तिसरं षटक. आकाश निरगुडा गुड बॉलिंग. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लेग बाईस. तिसरा चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये बाळाराम उघडाने 2 धावा दिल्या आणि आता आकाश निरगुडा समोर ठेवला. वेगवान डॉट बॉल. पुन्हा एकदा थांबवलं. गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडले असेल तर एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मोर्या 11 धोदाने बी. कमी असे सामने असतात ज्यामध्ये गोलंदाजांचा बोलबाला असतो आणि बोलबाला आता दामू 11 टॉरवाडी जवळच गाव आहे. टॉरवाडी या मैदानापासून जवळ गाव आहे धोदाने बी. ओ फटक्यांची नितांत गरज होती आणि यस 4 धावा मिळतील चौकार. तर काही वेळानंतर आमचा संगीत कक्ष सुद्धा रेडी असेल तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी. काही आमचे बच्चे कंपनीत आपण वरती येऊन बसा. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. 3 रात्रीमध्ये आपण स्पोर्ट शूज देतोय. आयवा कॅच विजेता प्रेक्षकांना ब्रँडेड कंपनीचा आपण शूज देणार आहोत. आयवा कॅच साठी हे सरप्राईज गिफ्ट आहे. 12व्या खेळाडूंना सुद्धा आपण कूलर देतोय. खूप चांगली संकल्पना. पर्व तिसरा डिंग डॉंग ग्रुप धोदानी. हॅलो नंदू झुगरे, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर विजय वाघ आपल्यास सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय आणि आसन व्हायचंय. तर 3 षटकानंतर धावसंख्या आपण जरूर पाहिली तर एकूण तीन षटकानंतर धावफलक टोटल 12. नेक्स्ट बॉल. ओ ऑफ स्टंपला चेंडू थांबवलंय पूर्णपणे. हताश निराश फटके येत नाही. बॅटिंग टीम मोर्या 11 धोदाने बी संघ थोडासा बॅकफुटला गेला. 4थं षटक आणि धावफलकावरती 12. आकाश निरगुडाने 7 धावा दिल्या. शेवटचं षटक संजय निरगुडा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग टीम टोटल रन्स पाहिलं तर 12 धावा धावफलकावर. 4 षटकामध्ये 30-35 फायटिंग स्कोर असतो. गुड बॉलिंग. बॅक स्लिप रेडी आहे. स्लिप सुद्धा रेडी आहे. सिंगल. पूर्वार्धातील 4 चेंडूचा खेळ बाकी. एक चांगली धावसंख्या सेट करणं पंचांचा इशारा आहे. व्हाईट बॉल. यस रन सुद्धा 22 ने मिळेल. दत्ता बसमा आहेत आमचे संभाजी चौधरी ऑफिशियल्स तिकडे कनेक्टेड मैदानावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर 14. बॅटिंग टीम मोर्या 11 धोदाने बी. दामू 11 टॉरवाडी विरुद्ध घनघोर युद्ध. मैदानावर सूर्य. गोलंदाज सजोल ओव्हर द विकेट समोर ठेवला. डॉट बॉल. आणखीन एक धावता
गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय सर्वांना आला आणि अक्षरशः इथे थांबवलंय दामू 11 टॉरवाडीनं. एक चौकाराचा अपवाद वगळता काहीच करता येत नाही. शरीरभेदी गोलंदाजी सिंगल साठी प्रयत्न होईल. सिंगल न कुठे का होईना टार्गेट सेट करणं संघासाठी महत्वाचे. एकूण धावा धावफलकावरती 15. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. लास्ट कॉल यानंतर टॉसचा कॉल होणार नाही. लगा निर्वल नबराची वाडी आणि चिंचवाडी आपण कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत आणि टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला निर्णय सुद्धा लगेच द्यायचे. बघा फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. फिल्डिंग टीम ओ एच अँड टेकन विकेट. एकूण धावा धावफलकावरती टोटल 15. गणपती बाप्पा बॉलिंग दबाव परिस्थिती निर्माण केले. धावा धावफलकावरती 15. गडी बाद झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक गडी बाद. शेवटचे 2 चेंडू समोर ठेवला. गुड बॉलिंग थांबवले पूर्णपणे. डीप पाडलेली बॅटिंग लाईनअप. फटके येत नाही. विचार विनिमय केला जाईल. जेव्हा चौकार षटकार येतात तेव्हा आनंद देणारा क्षण असतो. मात्र इथे फटके येत नाही. गुड बॉलिंग. संजय निरगुडा लास्ट बॉल समोर उभा खेळण्यासाठी उभा असेल. स्ट्रायकर एंडला अक्षय चौधरी. व्हाईट बॉल. बघा दोन्ही कॅप्टन आले असतील तर टॉस करणार आहोत. इथून कुणासाठी आता आपण थांबणार नाही. उद्या स्पर्धा सुरळीतपणे सुरू होईल. आज पहिली रात्र. इनिंग ब्रेक मध्ये आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा करणार आहोत आणि त्याच दरम्यान टॉस सुद्धा केला जाईल. मागे ठेवला चेंडू. गुड बॉलिंग. स्पोर्टिंग विकेट आणि सुंदर षटक हाताळलं. आपण पाहिलं संजय निरगुडा. अशोक गुटेने धावा दिल्या 3. बाळाराम मुगड्यानं धावा दिल्या 2. आकाश निरगुडा यांचं षटक राहिलं 7 धावेचं आणि संजय निरगुडा यांच्या षटकामध्ये धावा आल्या 4. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. धावा धावफलकावरती 16 आणि 17चं टार्गेट. चला फिल्डिंग सेट करा. सूचना आहेत. नारायण चौधरी यांना विनंती करेल टॉस आपण अगोदर करू आणि त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करू. धन्यवाद. चला लगान 11 नम्राची वाडी संघ आणि चिंचवाडी संघाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेक बघा केली जाईल. ब्रेक इनिंग मध्ये नाणेफेक होणं बंधनकारक असेल. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण या लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण ही स्पर्धा पाहतो. डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र जानू गुटे यांच्या नावाने स्पर्धा आणि व्यासपीठावर उपस्थित जानू धाऊ गुटे, त्यानंतर चाऊ हिरू चौधरी, अनंता कौराम अनंता वाघ आणि त्यानंतर सुनील वारगडा पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला वारंवार आम्ही सांगितलंय की नियम हे सर्वांसाठी बंधनकारक आहेत. आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करूया. तर मी राजेंद्र घुटे यांचे वडील खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा ज्याच्या नावाने खेळली जाते आणि कमी वयामध्ये आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. डिंगडॉंग ग्रुप मनोज चौधरी, मोहन चौधरी आपणास विनंती करतोय. प्रशांत चौधरी, गुड्डू आपल्यास विनंती करतोय की आपल्या संपूर्ण डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने आपण जानू धाऊ गुटे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने डिंगडॉंग ग्रुप म्हणजे राजेंद्र घुटे यांच्या नावाचा हा
ग्रुप आहे आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. त्यांच्या नावाने आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोहन चौधरी, मी आपणास विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी जानू दाऊगुटे यांचा या ठिकाणी सन्मान आपण करूयात. संपूर्ण डिंगडोंग ग्रुप आपण या. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित किसन मेंगाळ यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मनोज भगत, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. त्यानंतर आपण ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान माजी उपसरपंच काळूराम वाघ, आपणास विनंती करेन की आपलाही या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मंगेशजी चौधरी आपणास मनोज चौधरी आपणास विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण काळूराम वाघ साहेबांचा या ठिकाणी हेतुचित सन्मान, मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि डिंगडॉंग ग्रुपची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी काळूराम वाघ साहेबांचा हेतुचित सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान माजी सरपंच, ज्याचा राजकारणात अतिशय दांडगा अनुभव आहे, चाऊ चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मनोज चौधरी आपणास विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण चाऊ चौधरी साहेबांचा या ठिकाणी हेतुचित सन्मान करत आहोत. प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा घर बसल्या पाहता त्या सर्वांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित पत्रकार खऱ्या अर्थाने सुनील बारगडा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही हेतुचित सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मनोज चौधरी, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूयात. वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. मॅच ऑन ठेवायचे बघा. चला, सामना सुरू ठेवा, सन्मान सुरू राहील. नारायण चौधरी, आपण टॉस करून घ्या जेणेकरून स्पर्धा थांबणार नाही. त्यानंतर आम्ही लगान 11 नम्राचीवाडी संघ आपल्याच विनंती करतोय की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर आपण व्यासपीठावर उपस्थित रघुनाथ चौधरी 9824 सरकार यांचाही हेतुचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी मोहन चौधरी आपल्यास विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित किसन मेंगाळ यांचाही या ठिकाणी हेतुचित सन्मान. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. तो सन्मान या ठिकाणी मात्र डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने केला जातो. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मी विनंती करेन की या ठिकाणी लगान 11 नम्राचवाडी संघ आणि चिंचवाडी गणेश आपला संघ जर आला असेल तर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर शेवटचा सन्मान आहे बघा व्यासपीठावर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहू शकाल किसन मेंगाळ साहेबांचा हेतुचित सन्मान या ठिकाणी डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. स्वर्गीय राजेंद्र जानू गुटे उर्फ बेल्या च्या नावानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळवतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओर टू सागर मांडवकर. बघा, फायनल कॉल आहे लगान 11 नबराची वाडी आणि चिंचवाडी. आपण सामना थांबणार नाही आहोत या सूचनेकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. मॅच ऑन आहे. ओ विनिंग टार्गेट, विजयासाठी लक्ष. सामना सोपा आहे, मात्र जेव्हा धावा कमी असतात तेव्हा लढती आकर्षक असतात. आणि इथे विकेट मिळाली. गुड कॅच.
त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल कानू निरगुडा विष्णू चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर लक्ष द्या मॅच कडे. विनिंग टार्गेट विजयासाठी 17 धावेची गरज. बघा लास्ट कॉल आहे, इथून कॉल होणार नाही. मी पुन्हा एकदा सूचना देतो. लगान 11 नबराची वाडी, लॉट्स प्रमाणे तुम्हाला 8 वाजता वेळ दिला होता आणि अजूनही संघ उपस्थित नाही. चिंचवाडी जर आपण उपस्थित असाल तर आपल्याला सुद्धा रिपोर्टिंग करायचे. जय वाघोबा वारदोले आणि मोठागाव धोदानी आपण रेडी असाल तर आपण कॉन्टॅक्ट करा. जुम्मापट्टी आणि श्री गणेश वल्लभ हा संघ सुद्धा खेळणार आहेत. गावदेवी चेरवली आणि ममदापूर बी हा सुद्धा 5वा सामना असेल. पहिला सामना पाहतोय VIP डाईज वर सर्व आमचे अतिथी मान्यवर जे वेळात वेळ काढून आलेत त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. समोर ठेवला, लॉफ केला, बॅटच्या मधोमध डीप कडे फिल्डर आहेत, नो चान्स, शॉट लाईक दॅट, षटकार. या षटकाराच्या मदतीनं टार्गेट आहे 17 आणि धावा बऱ्यापैकी जमवल्यात. बघा 9-14 झालेत. अजूनही फर्स्ट स्लॉट्स मधील दोन्ही संघ आलेले नाहीये. आयोजक स्ट्रिक्टली वॉर्निंग करतील, जर दोन्ही संघ वेळेवर नाही आले तर सामना कमी षटकांचा खेळवावा लागेल. कारण जर पहिल्या रात्रीपासून जर आपण शिस्त लावले तर संघ नारायण चौधरी वेळेवर येतील. आणि जर सगळ्यांचे लाड पुरवले, एका संघाला जर तुम्ही लाड पुरवले तर प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला तो त्रास सहन करावा लागेल. मात्र आता स्ट्रिक्टली ऍक्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. टीम चिंचवाडी आणि लगान 11 नबराची वाडी दोन्ही कॅप्टन रेडी नाही आहेत. लाईव्ह सुद्धा सूर्य मला असं वाटतं ते 10च्या तयारीमध्ये आले असतील का. पहिला सामना 10ला सुरू होईल. आता ते दिवस गेलेत. आता क्रिकेटमध्ये डिसिप्लिन आले आणि त्या डिसिप्लिनला आपण मेंटेन करतो. लास्ट कॉल कराय, त्यानंतर आयोजन कमिटी निर्णय ठरवेल. लगान 11 नंबराची वाडी संघ आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. त्यानंतर चिंचवाडी संघ आपण आले असेल तर आयोजकाशी खाली संपर्क साधायचा आहे, कारण आपण अगदी जवळचे आहात. सामना 17 धावेचा आहे. कमी धावेचा सामना अगदी पहिल्याच षटकामध्ये दामू 11 टावर संघानं अगदी चांगला खेळ दाखवत सामना आपल्या बाजूने आणलाय. कारण ज्यावेळी कमी धावेचा सामना असतो त्यावेळी फलंदाज पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सामना कसा फिनिश होईल याकडं मात्र त्यानंतर गोलंदाज पाहिला तर अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. युवा खेळाडू आहे गुरुनाथ गुटे. यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना मात्र पहिल्याच षटकामध्ये एक षटकार आलाय, एक चौकार आलाय आणि अगदी दमदार सुरुवात करून दिली आहे टावरवाडी संघाला. टार्गेट 17 आणि लॉफ केला डीप कडे, मिळतील धावा 6 षटकार आणि जवळपास हा सामना 1 षटक 3 चेंडू मध्ये खुर्दा केला. अभिनंदन टीम.
त्यानंतर जय वाघोबा वारदोली संघ आणि मोठा गाव धोदानी संघ आपण आला असाल तरी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा लवकर चालू केली. आज उद्घाटनाचा दिवस होता आणि उद्घाटनाच्या दिवशी एवढ्या लवकर स्पर्धा चालू झाली, मात्र अनेक संघ अद्यापही आले नाहीयेत. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन जर आज पहिल्या दिवशी तुम्ही दिली नाहीये तर या स्पर्धेमध्ये आम्हाला निश्चितच नियमामध्ये बदल करावा लागेल आणि निश्चितच प्रत्येक संघाला आम्ही पॅनलाइज करू हा शब्द आम्ही या ठिकाणी देतोय. कारण सागर मांडवकर आम्ही ज्यावेळी डिंगडॉंग ग्रुप ज्यावेळी स्पर्धा खेळवत असतो आणि एखाद्या संघाने या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवत असताना जर वेळेवर आले नाहीयेत तर त्यांना 3 वर्ष आम्ही एंट्री देत नाहीत. याचं भान मात्र प्रत्येक संघाने घ्यायला पाहिजे. कारण आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक संघाला ज्यावेळी जो संघ आमच्या स्पर्धेमध्ये नाव एंट्री मात्र देतो मात्र येत नाही आहे त्यांना आम्ही 3 वर्ष मात्र या ठिकाणी एंट्री देत नाही याची निश्चितच. त्यानंतर नमराजवाडी संघाचा संघ या ठिकाणी आलाय. लगेचच नाणेफेक केली जाईल बघा, कारण आमचा एक